नाशिकच्या बिझनेस कोऑपरेटिव्ह बँकेत घोटाळ्यांची जणू मालिका सुरू झाली आहे। रोज एक घोटाळा खरं तर बाहेर पडतोय। कधी एफडीतला घोटाळा असेल, कधी ठेवीदारांच्या ठेवी परस्पर काढण्याचा प्रकार असेल। खरं तर आता खातेदारांना या गोष्टी नवीन राहिलेल्या नाहीयेत। बिझनेस बँकेनं 2001 ते 2002 या कालावधीत मुदत ठेव घोटाळा करून आपली 50 लाखांची फसवणूक केली, अशी तक्रार बँकेचे ग्राहक असगर खान यांनी 9 एप्रिल 2015 ला उपनगर पोलीस ठाण्यात दाखल केली। त्यावरून बिझनेस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष विजय संकलेचा, उपाध्यक्ष मोहन चोरडिया, संचालक वसंत नगरकर, व्यवस्थापक प्रल्हाद बलदेव यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। मात्र बँकेकडून कुठलीही कारवाई झालेली नाही। मुदत ठेव आणि इतर कागदपत्र द्यावीत यासाठी बँकेकडे पोलीस 5 महिन्यांपासून पाठपुरावा करतायत। मात्र बँकेचे व्यवस्थापन आणि संचालक तपासात सहकार्य करत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। मुदत ठेव हे प्रकरण फार जुनं आहे। दरम्यानच्या काळात जुनी कागदपत्र नष्ट करण्यात आली आहेत। अशा सबबी देत बँकेनं पोलिसांना तपासासाठी आजपर्यंत कुठलीही कागदपत्र दिलेली नाहीत। त्यामुळे ठेवीदार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। ते संचालक आणि बँकेचे माजी चेअरमॅन वसंतराव नगरकर हे पोलिसांना तिकडे येऊन असं आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही बँकेत याची पूर्ण चौकशी करून एक चौकशी अहवाल तुम्हाला सादर करू आणि तुम्हाला न्याय देऊ। याचं पत्र पण आमच्याकडे आहे, कुठल्या कर्मचाऱ्यांनी केलं आहे, कुठल्या लोकांचा या समाविष्ट आहे ते लोकांना आम्हाला सगळं दिलं होतं। परंतु काही 3 महिने गेले, सगळं गेले, पोलिसांचं परत त्यांना स्मरणपत्र गेले, सगळे गेले, पण काही चौकशी न होणार असं आम्हाला भेटलं। दिनांक 9/4/2015 ला पोलिसांकडे आम्ही FIR दाखल केली। त्याची चौकशी आज सुरू आहे। दरम्यान पुरावे नष्ट केल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे। याआधीही 8 लाख रुपयांच्या फिक्स डिपॉझिटच्या रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी बिझनेस बँकेच्या सर्व संचालकांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद आहे। कुटुंबातल्या व्यक्तींसह संयुक्त दामदुपटीसाठी 8 लाख रुपये गुंतवलेली फिक्स डिपॉझिटची रक्कम खोटे दस्तऐवज आणि खोट्या सह्या करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी पियुष कांतीलाल जैन यांच्यासह बिझनेस बँकेच्या सर्व संचालकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल आहे। तरीही या प्रकरणी कुठलीही कारवाई होताना दिसत नाहीये। अनुषंगाने आम्ही मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन 2015 मध्ये बँकेविरुद्ध संचालक श्री विजय संकलेचा, नगरकर, बाकी सर्व इतर असे 14 लोकांवर आम्ही गुन्हा दाखल केला। आत्तापर्यंत आम्हाला न बँकेने काही कागदपत्री दाखवलेले नाही। आता याच्यानंतर सर आम्ही हे तर कोर्ट मॅटर चालू राहील। मला आता असा सल्ला मिळाला माझ्या ॲडव्होकेटकडनं, काय तुम्ही कन्झ्युमर कोर्टात टाका, तर तुम्हाला तुमचं एवढं मनसाब झालेलं आहे सगळं, हे तुम्हाला तिथेच न्याय मिळेल आता लवकरात लवकर। FD तर असं कोणी काढू शकत नाही सर, विदाऊट साईन काहीच नाही आहे त्याच्यावर, अशा FD काढल्या गेलेल्या आहे सर। आणि याच्यामुळे मनोस्ताप जास्त झाला आहे सर। म्हणजे RBIला लेटर लिहा, बँकेचं फॉलोअप घ्या, पोलीस स्टेशनला चक्रा मारा, म्हणजे आपले पैसे असून आपणच लब्बाड झालो आहे सर, याच्यातला प्रकार झाला आहे। आणि संचालक तर कोणीच काही मदत करत नाही। सगळ्यात तेव्हा पैसे टाकताना सगळ्यांनी आपलं म्हणून पैसे टाकून घेतले, तर पैसे त्यांनी कुठे लंपास झाले ते माहितीच नाही। याचबरोबर सोनं तारण कर्ज फेडूनही त्यापोटी बँकेत ठेवलेले गहाण सोनं परत मिळत नसल्याची तक्रार असो की बँकेत असगर खान यांच्या ठेवीवर 611 क्रमांकाचं परस्पर खातं उघडून 2 वेळा 25 लाख रुपये काढून पुन्हा व्याजासह भरण्यात आल्याचं प्रकरण असो, अशा एक ना अनेक तक्रारी बिझनेस बँकेचे ठेवीदार करतायत। दुसरीकडे या प्रकरणी बँकेचे पदाधिकारी असलेल्या कापडिया आणि जैन यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिलाय। घोटाळ्यांची मालिका अशीच सुरू राहिली तर आमच्या ठेवींचं काय, ही चिंता बँकेचे सर्वच ठेवीदार व्यक्त करतायत। कॅमेरामन लोकेश माळीसह जयराम पुरी, साम TV, नाशिक।